नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये. आपण या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे मार्केट स्ट्रक्चर. तर बऱ्याच लोकांचं स्टॉप लॉस त्यांना स्ट्रक्चर माहीत नसल्यामुळेच हिट होते, राईट. मार्केट स्ट्रक्चर कसं असतं, त्यामुळे जिथं तुम्ही बाय कराल तिथं मार्केट खाली जातं आणि जिथं तुम्ही सेल कराल तिथनं मार्केट वरती जातं. हे कळणं फार गरजेचं आहे मार्केट स्ट्रक्चर. तर त्यासाठी आपल्याला मेजर ट्रेंड कोणताही फाइंड करावा लागतो व आपण मायनर ट्रेंडमध्ये एंट्री घ्यायची असते. तर चला पाहूया. मार्केट स्ट्रक्चरमध्ये आपल्याला मेजर ट्रेंड पाहण्यासाठी आधी हाय टाईम फ्रेम पाहायला लागतो, म्हणजेच 1 तास किंवा 1 तासाच्या वरती कोणताही टाईम फ्रेम असून दे तो आपण चेक करायचा. म्हणजे मार्केट हायर हाय, हायर लो, हायर हाय या फॉर्मेशन मार्केटमध्ये जात असेल मेजर टाईम फ्रेममध्ये, तर आपल्याला एक डायरेक्शन समजते की मार्केट अप ट्रेंडमध्ये आहे. तर आपण आपली डायरेक्शन फिक्स झाली आता, म्हणजे आपण अप ट्रेंडला ट्रेड घेणार व ह्या 1 तासाच्या टाईम फ्रेममध्येच मिडियम टाईम फ्रेम असतो. मिडियम टाईम फ्रेम म्हणजे कोणता? 15 मिनटाचा. तर ह्याच ट्रेंडमध्ये ह्याच्या आतमध्ये 15 मिनटाचा हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, राईट. या फॉर्मेशननुसार मार्केट ह्या मूवच्या आतमध्येच असतं. हा कोणता झाला? मीडियम ट्रेंड आहे 15 मिनिटचा. इथं मी ड्रॉ करतो. हा जो आहे हा छोटा, इथं मी कलर चेंज करतो जेणेकरून तुम्हाला मीडियम ट्रेंड समजेल. हा जो ब्ल्यू आहे हा मीडियम ट्रेंड आहे आणि हा जो ब्लॅक आहे हा मेजर ट्रेंड आहे. मेजर ट्रेंड 1 तासाचा आहे व जो ब्ल्यू ट्रेंड आहे मीडियम ट्रेंड आहे, म्हणजेच तो आहे 15 मिनटाचा. तर इथं पाहू शकता मार्केट अप ट्रेंडमध्ये जात असताना हा इम्पल्स आहे, हे करेक्शन आणि अगेन इम्पल्स, ही मेजर टाईम फ्रेमला आहे. ह्याच्या आतमध्येच 15 मिनटाला मार्केट हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो या फॉर्मेशननुसार मार्केट वरतीच जात आहे. तर तुम्ही इथं ट्रेड घेताना अप ट्रेंडसाठीच ट्रेड घेणार आहात. तुम्ही जर इथं डाऊन ट्रेंडला ट्रेड घेतली तर मार्केट तुमचा स्टॉप लॉस घेणार, फिक्स घेणार. त्यासाठी तुम्हाला अप ट्रेंडमध्येच ट्रेड घ्यायचे आहे व इथून अगेन इम्पल्स सुरू होतो. इथंही मार्केट हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो या फॉर्मेशननुसार मार्केट अप ट्रेंडला जायला सुरू करतो. तर इथे तुम्हाला ट्रेड कुठे घ्यायचे असते? मार्केट कंटिन्युएशन ट्रेंडमध्ये ट्रेड घ्यायचे आहे का रिव्हर्सला, हे तुमच्यावर डिपेंड आहे. इथे चेंजअप कॅरेक्टर बनतो शॉर्ट टर्मचा, म्हणजे एक शॉर्ट ट्रेड मिळू शकते तुम्हाला. इथे चेंजअप कॅरेक्टर जसं होईल तसं. जर तुम्हाला चेंजअप कॅरेक्टर माहीत नसेल तर माझे प्रिव्हियस व्हिडिओ आहे चेंजअप कॅरेक्टर, तर त्यामध्ये मी चेंजअप कॅरेक्टरची पूर्ण कन्सेप्ट डिटेलमध्ये सांगितले आहे, ते तुम्ही पाहू शकता. व इथंही तुम्ही पाहू शकता मार्केट इथंही चेंजअप कॅरेक्टर फॉर्म करतं, मार्केट अप ट्रेंडला जातं. व आता मायनर ट्रेंड पाहूया. ह्यामध्येच मायनर ट्रेंड पाहूया आपण. मायनर ट्रेंड म्हणजे कोणता? 15 मिनिटच्या आतमध्ये 1 मिनिट किंवा 2 मिनिट. तर मी इथं ड्रॉ करतो. आता तुम्ही इथं पाहू शकताय मार्केट हायर हाय, हायर लो फॉर्म करत आहे इथंही, राईट. हा कोणता आहे? मीडियम ट्रेंड. ह्याच्या आतमध्येच मार्केट जे आहे अगेन मायनर ट्रेंडला हायर हाय, हायर लो या फॉर्मेशननुसार मार्केट वरती जातं. हा कोणता आहे? 1 मिनटाचा. हा जो ग्रीन आहे हा 1 मिनटाचा आहे. असं कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर असतं, त्यामुळे बऱ्याचशाच लोकांचं स्टॉप लॉस हिट होत राहतात. तर हे जसं तुम्हाला समजेल तसं तुमची ॲक्युरसी खूप वाढेल. तर इथे आपण पाहूया डाऊन ट्रेंडमध्ये मार्केट स्ट्रक्चर कसं असतं. मेजर टाईम फ्रेम पाहूया, मीडियम अँड मायनर. मी इथं तुम्हाला दिलेलं आहे. मेजर टाईम फ्रेम कोणता आहे? मीडियम अँड मायनर. तर डाऊन ट्रेंडमध्ये मार्केट जात असताना मार्केट लोअर लो, लोअर हाय अँड लोअर लो, राईट. ह्या फॉर्मेशननुसार मार्केट डाऊन ट्रेंडला जात असतं. तर इमॅजिन करा हा 1 आवरचा म्हणजेच मेजर टाईम फ्रेम आहे व मीडियम टाईम फ्रेम काय असणार ह्याच्या आतमध्येच. व त्याच्या आधी तुम्ही हे समजावून घ्या, हा असतो ते इम्पल्स असतो, हे करेक्शन आणि अगेन इम्पल्स, राईट. करेक्शन म्हणजेच लोअर लोपासून लोअर हायपर्यंत, राईट. हे असतं ते करेक्शन असतं आणि लोअर हाय ते नेक्स्ट लोअर लो, म्हणजेच हा अगेन एक इम्पल्स. तर मार्केट इम्पल्सच्या आतमध्ये काय फॉर्म करत असतं? मिडियम टाईम फ्रेममध्ये लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय. मी तर ड्रॉ करतो स्ट्रक्चर पूर्ण. हा कोणता आहे? हा आहे मीडियम टाईम फ्रेम. इथं पाहू शकता हा कोणता आहे? मीडियम टाईम फ्रेम 15 मिनिटचा, जी ग्रीन लाईन आहे ती. तर ह्यामध्ये काय करायचं असतं तुम्हाला? तुमची डायरेक्शन ठरलेली असते. तुम्ही डाऊन ट्रेंडलाच ट्रेड घेणार आहात का? कारण मेजर टाईम फ्रेम डाऊन ट्रेंडमध्ये आहे. 15 मिनिटला आहे तुम्हाला डाऊन ट्रेंडलाच एंट्री घ्यावी लागते. जर तुम्ही बाईंगला एंट्री घ्याल तुमचे स्टॉप लॉस हिट होत राहतील, राईट. व इथं काय होतं?
हा तुम्ही कॅप्चर करू शकता व इथे चेंज ऑफ कॅरेक्टर जसं फॉर्म होईल तसं तुम्ही ते एक शॉर्ट ट्रेड घेऊ शकता. हे करेक्शन आहे मेजर टाईम फ्रेमचं. इथे तुम्ही एक छोटेसे बाईंगसाठी मुवमेंट घेऊ शकता राईट. इथे चेंज ऑफ कॅरेक्टर जसं फॉर्म होईल तसं. व अगेन एक इम्पल्स डाऊन ट्रेंडमध्ये. तर इथं पहा हा कोणता आहे मीडियमच्या आतमध्येच मायनर टाईम फ्रेम असतो. तर मी तुम्हाला इथे साईडला मायनर टाईम फ्रेम कसं फॉर्म करतं इथं दाखवतो. हा कोणता आहे, हा इमॅजिन करा हा 15 मिनिट आहे. मायनर टाईम फ्रेम काय असतो 15 मिनिटच्या आतमध्येच 1 मिनिट राईट, म्हणजेच मायनर टाईम फ्रेम. 1 मिनिटाचा लोअर लो लोअर हाय लोअर लो लोअर हाय लोअर लो लोअर हाय. मी तर कलर चेंज करतो जेणेकरून तुम्हाला मायनर टाईम फ्रेम समजेल. हा जो ब्ल्यू लाईन आहे हा मायनर टाईम फ्रेम आहे व जी ग्रीन आहे हे आहे 15 मिनिटचा म्हणजेच मीडियम टाईम फ्रेम. हा 1 मिनिटाला तुम्ही स्कॅल्पिंग करू शकता राईट. स्कॅल्पिंग छोटे छोटे ट्रेड घेऊ शकता. 1:1:2चा रिवॉर्ड. जर तुमची ॲक्युरेसी वाढेल तर तुम्ही 1 मिनिटाला एंट्री घेऊन तुम्ही 1 आवरचा म्हणजे मेजर टाईम फ्रेमचा रिवॉर्ड सगळं तुम्ही घेऊ शकता. तो रिस्क रिवॉर्ड मोठा असतो. तर इथे आपण पाहूया मेजर टाईम फ्रेम, मीडियम अँड मायनर या चार्टमध्ये पाहूया. हा युरो USDचा चार्ट आहे. मी बँक निफ्टी घेणार होतो चार्ट, पण त्यामध्ये मार्केट जे आहे गॅप अप गॅप डाऊन करतं राईट. त्यामुळे तुम्हाला समजण्यास थोडंसं कठीण जाईल, यासाठी मी हा चार्ट घेतला आहे युरो USDचा. तर इथे आपण पाहूया मेजर टाईम फ्रेम फाइंड करता तुम्हाला पूर्ण प्रिव्हियस काय चालू आहे पाहण्याची काही गरज नाही आहे. तुम्हाला इथेही समजू शकतं मार्केट काय फॉर्म करत आहे. इथं हायर हाय हायर लो हायर हाय हायर लो अगेन हायर आहे. ह्याच्यावर तुम्ही समजू शकता की मार्केट अप ट्रेंडमध्ये आहे. का? कारण मार्केट हायर हाय हायर लो फॉर्म करत आहे. तुमचा बायस ठरला, तुम्ही अप ट्रेंडलाच ट्रेड घेणार आहात राईट. तुम्ही आता काय करणार, तुम्ही 15 मिनिटला शिफ्ट होणार. मी आता 15 मिनिटला शिफ्ट झालो. इथं तुम्ही पाहू शकता जसं मी तुम्हाला डायग्राममध्ये दाखवलं होतं तसंच मार्केट इथं फॉर्म करत आहे. मार्केट हायर हाय हायर लो हायर हाय हायर लो. ह्या इम्पल्सच्या आतमध्येच मार्केट जे आहे ही मीडियम टाईम फ्रेमला हायर हाय हायर लो फॉर्म करत आहे. व मी आता काय करणार, मायनरला शिफ्ट होणार आणखीन. का? कारण तुम्हाला रिवॉर्ड जर मोठा पाहिजे असेल तर तुम्ही मायनरला एंट्री घ्या. मी 1 मिनिट शिफ्ट होतो 1 मिनिटाला. इथं 1 मिनिटाला शिफ्ट आलो. इथं पाहू शकता तुम्ही मार्केट काय करत आहे. मार्केट मीडियम टाईम फ्रेमच्या आतमध्ये हायर हाय हायर लो हा मायनर टाईम फ्रेम आहे. लक्षात घ्या तुम्ही, हा कोणता आहे मायनर टाईम फ्रेम आहे, म्हणजेच 1 मिनिटाचा टाईम फ्रेम आहे हा. इथं मार्केट हायर हाय हायर लो हायर हायर लो हे फॉर्मेशन करत आहे. तुम्हाला अशा ठिकाणीच एंट्री घ्यायची आहे व जेणेकरून तुम्हाला ही तुम्ही पूर्ण मोठा मूव हा टोटल तुम्ही कॅप्चर करू शकता. मी तुम्हाला आता एंट्री कशी घ्यायची हे सांगत नाही आहे, फक्त तुम्हाला मी मेजर टाईम फ्रेम कसा असतो व मायनर टाईम फ्रेम कसा आपण एंट्री घेऊ शकतो मायनर टाईम फ्रेमला हे सांगत आहे. इथं तुम्ही पाहू शकता, इथं जर तुम्ही डाऊन ट्रेंडला एंट्री घेतली असेल तर तुमची स्टॉप लॉस हिट होणार लवकरच. का? कारण मेजर टाईम फ्रेम आहे तो अप ट्रेंडमध्ये आहे. इथं आपण सेलिंगला पाहूया, म्हणजे डाऊन ट्रेंडमध्ये राईट. मार्केट स्ट्रक्चर कसं फॉर्म करतं हे पाहू शकता तुम्ही. इथं मेजर टाईम फ्रेम काय आहे, डाऊन ट्रेंड आहे. मार्केट लोअर लो लोअर हाय लोअर लो लोअर हाय लोअर लो लोअर हाय लोअर लो लोअर हाय ह्या फॉर्मेशननुसार मार्केट डाऊन ट्रेंडला येत आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला ट्रेड डाऊन ट्रेंडमध्येच घ्यायचे आहे. इथे 15 मिनिटला शिफ्ट होतो. इथे पाहू शकता सेम मार्केट तसंच वर्क करत आहे. मार्केट लोअर लो लोअर हाय लोअर लो लोअर हाय ह्या फॉर्मेशननुसार मार्केट ह्याच्या आतमध्येच आहे. हे जे आहे हे करेक्शन आहे मेजरचं. हा मेजरचं काय आहे, हे करेक्शन आहे. 15 मिनिट आहे. हा मीडियममध्ये इथं शॉर्ट अपमध्ये गेलेला आहे छोटंसं, पण अगेन मार्केट डाऊन ट्रेंडला गेलेला आहे. तर तुम्हाला जर एंट्री घ्यायची असेल तर तुम्ही काय करणार, तुम्ही 1 मिनिटाला शिफ्ट होणार. मी 1 मिनिटाला इथं शिफ्ट करतो. इथे पाहू शकता तुम्ही मार्केट जे आहे हे काय फॉर्म करत आहे मायनरला. इथे बघा मार्केट लोअर लो लोअर हाय लोअर लो लोअर हाय राईट. इथं ही शॉर्ट मायनरमध्येच करेक्शन आहे. मायनरचं हे काय आहे, हे करेक्शन आहे. अगेन इम्पल्स अगेन करेक्शन इम्पल्स करेक्शन इम्पल्स राईट. व हा काय आहे, हा मेजरचं करेक्शन आहे हे, म्हणजेच हवरली करेक्शन आहे हे. त्यासाठी मार्केट अपट्रेंडमध्ये इथं गेलेलं आहे. व अगेन मार्केट जे आहे मेन ट्रेंड म्हणजेच मार्केटचा इम्पल्स कोणता होता, मेजर टाईम फ्रेम कोणता होता, डाऊन साईडला. मार्केट डाऊन साईडला अगेन गेलेला आहे. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, अशा सिनारिओमध्ये तुम्हाला बाईंग अवॉइड करायचे आहे. तुम्हाला
तुम्ही ट्रेड घेताना सेलिंगसाठीच ट्रेड घ्यायचे आहे डाऊन साईडला, राईट. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी मार्केट स्ट्रक्चर कसं असतं, मेजर टाईम फ्रेम, मिडियम अँड मायनर, हे कळणं फार गरजेचं असतं तुम्हाला, जेणेकरून बऱ्याचशाच लोकांचे रिटेलर्सवाल्यांचे स्टॉप लॉस ह्यामुळेच हिट होत असतात. का? कारण त्यांना माहीतच नसतं की मेजर टाईम फ्रेमला काय सुरू आहे व आपण कोणत्या डायरेक्शनला ट्रेड घेतली पाहिजे. होप करतो तुम्हाला हे सगळं समजलंच असेल. तर हा व्हिडिओ बघल्याबद्दल धन्यवाद.